नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी व कसे करावे, त्याचबरोबर मार्गशीर्ष मधल्या 5व्या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे आपल्याला 5वा गुरुवार करायचा का, उपवास करायचा का, पूजेची मांडणी, उद्यापन करायचं का, याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात झाली जाते आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं। पण यावर्षी मार्गशीर्ष मध्ये 5 गुरुवार आलेले आहेत आणि त्यातली त्यात शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे, 5व्या गुरुवारी। त्यामुळे बऱ्याचशा महिलांना असाही प्रश्न पडलेला आहे, 4 गुरुवार करायचे की 5 गुरुवार करायचे, मग उद्यापन नेमकं 4थ्या गुरुवारी करायचं की 5व्या गुरुवारी करायचं। तर यंदा 11 जानेवारी 2024 रोजी मार्गशीर्ष मधला शेवटचा गुरुवार आलेला आहे आणि अमावस्या ही आदल्या दिवशीच म्हणजे 10 जानेवारीला रात्री 8:11 लागणार आहे आणि गुरुवारी संध्याकाळी 5:27 पर्यंत ही अमावस्या असणार आहे, म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत। तर बऱ्याच जणांना असंही वाटत असतं अमावस्या वाईट असते, तर तसं काही नाही, अमावस्या पण एक तिथीच असते। तर बघा, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी। दिवाळी पण आपण अमावस्येच्या दिवशी साजरी करत असतो। महालक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं, तिचं स्वागत केलं जातं, ते पण अमावस्येच्या दिवशीच। तर सगळ्यात मोठी अमावस्या दिवाळीच्या दिवशी असते, तर आपण त्या दिवशी पूजन करू शकतो माता लक्ष्मीचं। तर आपण हे महालक्ष्मीचं व्रत आहे हे का नाही करू शकत? तर मार्गशीर्ष मधल्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली असेल तरीही तुम्ही अगदी निसंकोचपणे, कुठल्याही मनात शंका न ठेवता या दिवशी तुम्ही उपवास उद्यापन करू शकता। तर आतापर्यंत 3 गुरुवार झालेले आहेत। 4 जानेवारीला 4था गुरुवार आलेला आहे आणि 11 जानेवारीला 5वा गुरुवार आलेला आहे। तर मार्गशीर्ष मधले 4 गुरुवार करून आपण उद्यापन करणं हे चुकीचं वाटतं, कारण आपल्या मनाला पण ते बरं वाटत नाही आणि कुठंतरी मनामध्ये चुरचूर राहते। त्यामुळे आपण मार्गशीर्ष मधले 5ही गुरुवार करून उद्यापन करावं। आणि जरी तुम्हाला शेवटच्या गुरुवारी आकस्मिक काही अडचण आलेली असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला पूजेची मांडणी करायला सांगा, उपवास मात्र तुम्ही करायचा आहे आणि उद्यापनही करू शकता दुसऱ्याच्या हातून। आणि हळदी कुंकवासाठी ज्या महिला किंवा कुवारिका येतात त्यांना महालक्ष्मी व्रताची पुस्तकाची एक प्रत, 1 रुपयाचं नाणं, 1 फळ देऊन अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता। आणि तुम्ही जर स्वतः करणार असाल उद्यापन तर तुमच्या हातून अन्नदान झालेलं हे खूप चांगलं असतं या दिवशी। तर तुम्ही ज्या सुवासिनी किंवा कुवारिका बोलवणार आहात हळदी कुंकवासाठी त्यांना तुम्ही खीर पण देऊ शकता या दिवशी। आणि आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन हे संध्याकाळीच करत असतो, प्रदोष काळामध्ये आपण पूजा करतो, आरती करतो आणि मग कुवारिकांना किंवा सुवासिनींना आपण हळदी कुंकू देण्यासाठी बोलवत असतो। तर ही वेळ कोणती असणार आहे? माता लक्ष्मीचं आगमन होण्याची वेळ असते पहा, संध्याकाळी आपण बोलतो तिन्ही सांची वेळ झाली, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता अमावस्या संपणार आहे। तर तुम्ही अमावस्येच्या काळामध्ये उद्यापन करा किंवा अमावस्या संपल्यानंतर करा, काही हरकत नाही। आणि या दिवशी तुम्ही कुवारिका किंवा सुवासिनी बोलवणार आहात हळदी कुंकवासाठी तर त्यांना देवीच्या स्वरूपामध्ये त्यांचं स्वागत करा, त्यांना हळदी कुंकू लावा आणि तुम्हाला जेवण द्यायचं असेल तर तुम्ही जेवणही देऊ शकता। खीर द्यायची असेल नुसती तर तुम्ही खीरही देऊ शकता, नाहीतर पुस्तक, 1 रुपयाचं नाणं, 1 फळ देऊन तुम्ही त्यांना हळदी कुंकू देऊन असं उद्यापन करू शकता। तर काही महिला जॉब करतात, बिझनेस करतात, कोणाकडे वेळ असतो कोणाकडे वेळ नसतो, वेळेअभावी किंवा ज्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार जे ते ज्याच्या त्याच्या प्रकारे हे उद्यापन करत असतं। तर तुम्ही पण तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही उद्यापन हे करा, फक्त मनी भाव तिथं देव, मनात भाव असले की तुम्ही साधी सोपी पूजा करा, उद्यापन करा, तरी ते देवापर्यंत आपली पूजा नक्कीच पोहोचले जाते। आणि तुम्हाला एखाद्या गुरुवारी मध्ये आडवं आलं असेल, तुमचा एक गुरुवार गेलेला असेल, तुम्हाला आडवं आल्यामुळे पूजेची मांडणी नाही करता आली तरी तुम्ही भक्तिभावाने उपवास मात्र केलेला असतो। देव फक्त मनातले भाव पाहतो, भक्तिभाव पाहतो। तुम्ही पूजा केली नाही केली, कशी केली हे देव पाहत नाही, देव फक्त मनातले भक्तिभाव पाहत असतो। मनापासून तुम्ही नामस्मरण करा, देवापर्यंत आपली भक्ती नक्कीच पोहोचल्या जाते। त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन हे करू शकता। तर या दिवशी तुम्ही 5 कुवारिका बोलू शकता किंवा स्त्रियाही बोलू शकता, दोन्हीतून कोणी पण चालतं। त्या घरी आल्यानंतर त्यांना देवीच्या स्वरूपामध्ये मानपान द्यायचा, हळदी कुंकू लावायचं, महालक्ष्मी व्रत कथेची पुस्तकाची एक प्रत द्यायची, 1 फळ द्यायचं, 1 फूल द्यायचं आणि त्यांना नमस्कार करून त्यांना खीर किंवा जेवण देऊ शकता तुम्हाला द्यायचं असेल तर, नाहीतर 1 फळ, 1 फूल आणि पुस्तकाची प्रत देऊन त्यांना नमस्कार करून
असं उद्यापन केलं तरी पण चालतं, ज्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार। आणि या महिन्यामध्ये किंवा या गुरुवारी शेवटच्या तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार। तुमच्याजवळ जर एखादं देवीचं मंदिर असेल तर देवीची तुम्ही ओटी भरून मानपान देऊन देवीची पूजाही करू शकता, किंवा एखाद्या स्त्रीची ओटी भरून तिलाही मानपान देऊन तिचीही पूजा करू शकता देवीच्या स्वरूपामध्ये। आणि ब्राह्मण जर असेल तुमच्याजवळ तर तुम्ही ब्राह्मणांना दान दक्षिणा किंवा शिदा पण देऊ शकता। या दिवशी अन्नदान केल्याने खूप चांगलं असतं। आणि या दिवशी तुमच्या कुलदेवीची तुम्हाला सेवा करायची असेल तर तीही तुम्ही या दिवशी करू शकता, कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचीही आपण सेवा करू शकतो या महिन्यामध्ये। तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही निसंकोचपणे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता। तरी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।